दुसऱ्यांना वाचवायला गेले आणि एसडीआरएफ जवान स्वतःच मृत्यूच्या दाढेत सापडले। गुरुवारी सकाळी प्रवरा नदी पात्रात मृत्यू तांडव घडलं। अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ एसडीआरएफ पथकाची बोट उलटली आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला। एसडीआरएफ पथक तिथे एकाला वाचवण्यासाठी गेलं होतं, मात्र एसडीआरएफ पथकच मृत्यूच्या दाढेत सापडलं। प्रवरा नदीपात्रात 2 दिवसात 5 जणांचा मृत्यू झालाय। या अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडिओ देखील समोर आलाय। नेमकी ही घटना कशी घडली, या घटनेला कोण जबाबदार आहे, असे एक ना अनेक प्रश्न मृतांच्या कुटुंबियांना सतावतायत। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील प्रवरा नदीत मृत्यू तांडव घडलं। बुधवारी दोघे जण इथे पोहण्यासाठी गेले होते। पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघं नदीत बुडाले। या दोघांना वाचवण्यासाठी सकाळी 6च्या सुमारास एसडीआरएफला पाचारण करण्यात आलं। दोघांपैकी एकाची बॉडी सापडली तर युद्ध पातळीवर दुसऱ्याचा शोध सुरू होता। हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच आणखी एक दुर्घटना घडली। शोध कार्यासाठी नदीत उतरलेल्या जवानांची बोट उलटली। काळजाचा थरका पुढवणारी ही घटना काहींनी डोळ्यात देखत पाहिली। ही घटना नेमकी कशी घडली, सगळा थरार या प्रत्यक्षदर्शींनी जसाच्या तसा सांगितला। सदर ही टीम रात्री पहाटे 3 वाजता सुगाव येथे हजर झाली। त्यानंतर 6 वाजता शार्प टीम इथं नदीपात्रामध्ये आली। त्यांचं ते 6:30 वाजता त्यांचं काम चालू झालं। चालू झाल्यानंतर एका बोटमध्ये 6 जण, एका बोटमध्ये 5 जण बसले होते। त्याच्यामध्ये एक स्थानिक नागरिकसुद्धा बसलेला होता। त्याचं गणेश मधुकर देशमुख नाव आहे त्या मुलाचं। आणि त्याच्यानंतर 2 अधिकारी याच्यामध्ये होते। 23 जण जवान होते। त्याच्यानंतर ते पाण्याच्याकडे आल्यानंतर त्यांचं ते पाण्याचं काम चालू होतं, पण हे स्थिर पाणी जास्त दाबत असल्यामुळं, एकत्र पाणी ओढत असल्यामुळं त्यांना ते जजमेंट आलं नाही। ते मशीन त्यांचं बंद पडलं। दुसऱ्या मशीनच्या सहाय्याने मस्त काढण्याचा प्रयत्न केला, पण ते पण मशीन बंद पडलं। बंद पडल्यानंतर त्या बोटनी 3-4 चक्रा मारून बोट उलटी झाली। उलटी झाल्यानंतर ते 6 जण जागेवर तिथं पोहण्याचं काम चालू होतं वरच्या खाली। 5 जण जवळपास पुढं आले निघत, पण एक जण जागेवर तिथल्या आता पाण्याच्या भवऱ्याखाली दाबल्यानंतर बोटच्या जवळच तो काय अजून सापडला नाही। आणि काल जो 2 जण गेले त्याच्यातला एक जण सापडला आणि एक जण सापडला नाही कालचा। पण स्थिती भयानक होती ही पाण्याची, जी मी पाहिले। ॲक्च्युली मी प्रांतसाहेबांना फोन केला, PI साहेबांना फोन केला, मंडलाधिकारी यांना फोन केला, गायकवाड तात्यांना फोन केला। त्यांनी मला संपूर्ण टीमवाल्यांनी पुरेपूर साथ दिली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चांगलं केलं। पण एवढी दुर्दैवी घटना व्हायला लागत नव्हती, एवढीच माझी एक अपेक्षा होती सर। सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना ताजी असतानाच मन सुन्न करणारी ही दुसरी घटना समोर आली आहे। बोट नेमकी कशी उलटली, लाईफ जॅकेट घातलेले असताना प्रशिक्षित एसडीआरएफ जवान कसे बुडाले, बोटीत काही तांत्रिक अडथळा होता का, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं, याबाबत चौकशीची मागणी केली जातीये। सोनी मगर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।